बस एक ही संकल्प है कि नीतीश कुमार जी को मुख्यमंत्री के गद्दी से हटाना और सम्राट चौधरी का मुरेठा खुल जाना। मित्रांनो नमस्कार. इझी न्यूजच्या मायक्रोस्कोप मध्ये मी भागवत पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही आता हा सम्राट चौधरींचा व्हिडिओ बघितला असणार आहे. यामध्ये हे सम्राट चौधरी काय म्हणाले की आमचं उद्दिष्ट एकमात्र आहे की जोपर्यंत नितीश कुमारांना मी सत्तेतनं खाली खेचत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावरती बांधलेला हा मुरेट्टा म्हणजे हा पटका मी सोडणार नाही. आणि मित्रांनो, तशाच पद्धतीने जोपर्यंत त्यांनी नितीश कुमारांना सत्तेतनं उतरवलं नाही तोपर्यंत ते शांत बसले नाही. आपण अनेकदा बघितलं की भाजपची स्ट्रॅटेजी असते की एक टाइम मित्र पक्षासोबत मैत्री करायची आणि पुढची टर्म त्याला संपवून टाकायचं. आणि त्याच पद्धतीने बिहारमध्ये राष्ट्रीय पातळीवरती काम करणारं एक महत्वाचं नेतृत्व, एक महत्वाचा पक्ष भाजपने संपवलाय. तोही तो त्यांचा मित्र पक्ष होता, त्याला त्यांनी संपवलंय. मित्रांनो, ह्या शेवटच्या इलेक्शन मध्ये जी आता बिहारमध्ये झाली त्या इलेक्शन मध्ये बीजेपीने 89, जेडीयूने 85 आणि आरजेडीने 25 जागा जिंकल्या. आता मित्रांनो, 2024-25 ची जी इलेक्शन झाली बिहारमध्ये ती लढली गेली नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरती. तोपर्यंत भाजपने कुठेही म्हटलं नव्हतं की आमचा मुख्यमंत्री आम्हाला त्या ठिकाणी बसवायचा आहे किंवा बिहारचा पहिला भाजपचा मुख्यमंत्री यावेळेस त्या ठिकाणी भाजपा बसवेल. पण मित्रांनो, नितीश कुमारांसारखं नेतृत्व ज्यांनी 20 वर्ष बिहारमध्ये मुख्यमंत्री पद भूषवलं असं नेतृत्वाचा राजकीय अस्तं आता बिहारमध्ये झालेलं आहे. मित्रांनो, बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमारांचं महत्व अनन्यसाधारण आहे. कारण मी स्वतः काही काळ बिहारमध्ये घालवलाय, त्यामुळे मला त्या ठिकाणी चांगलं लक्षात आलंय. मित्रांनो, बिहारची विधानसभा इलेक्शन संपल्यानंतर अशा पद्धतीचे आकडे आल्यानंतर बीजेपी सर्वात मोठं पक्ष असताना सुद्धा तेव्हा बीजेपीने नितीश कुमारांना त्या ठिकाणून हटवलं नाही. त्याचं कारण म्हणजे केंद्रामध्ये कुठलाही नवीन प्रयोग होऊ नये म्हणून. त्याचं कारण म्हणजे 12 खासदार त्या ठिकाणी बिहारमधून नितीश कुमारांच्या पक्षाचे जेडीयूचे निवडून आलेले आहेत आणि त्या 12 खासदारांचं महत्व भाजपा जाणून होती. त्याच्यामुळं कुठेतरी केंद्रात एक वेगळा प्रयोग होऊ नये म्हणून त्यांनी नितीश कुमारांना थांबवलं किंवा त्या ठिकाणी त्यांना दुखवलं नाही आणि पहिल्यांदा काही काळासाठी, काही महिन्यांसाठी नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलं. या सगळ्यामध्ये जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर सारखं सांगत होते की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नसतील. ते नेमकं काय म्हणत होते ते बघूयात. उनको इतना कम सीट देगी कि वो किधर भी पलट ले, इस बार मुख्यमंत्री नहीं बनने वाले हैं. और इस बात को आप रिकॉर्ड पर हमारी ओर से ले लीजिए. बिहार में नवंबर में कोई मुख्यमंत्री बन जाए, नीतीश कुमार मुख्यमंत्री नहीं बनेंगे. अगर बन जाए तो आप हमको पकड़िएगा, हम अपना अभियान वापस ले लेंगे. नीतीश कुमार मुख्यमंत्री बनने वाले नहीं. प्रशांतनी ज्या पद्धतीने सांगितलं की बिहारच्या राजकारणामधून नितीश कुमारांना बीजेपी हटवेल आणि त्याच पद्धतीची पुढची खेळी झाली. बिहारच्या राजकारणातनं नितीश कुमारांना हटवण्यात आलं आणि साधं राज्यसभेवरती पाठवण्यात आलं. आता मुख्यमंत्री पद मोठं की राज्यसभेतलं खासदार मोठं, तर कुठलाही एका शेंबड्या पोराला जरी तुम्ही विचारलं की कुठलं पद महत्वाचं, तर तोही ते सांगेल की कुठलं पद महत्वाचं. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की इंडिया आघाडी जेव्हा झाली तेव्हा इंडिया आघाडीतला एक प्रमुख पक्ष हा जेडीयू होता. नितीश कुमार देखील होते. 2014ला नितीश कुमार एनडीएतनं बाहेर कुठल्या कारणामुळे पडले होते, तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवला म्हणून नितीश कुमार बाहेर पडले होते. एक नरेंद्र मोदींचे प्रमुख विरोधक म्हणून नितीश कुमारांकडे पाहिलं जात होतं. तशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व होतं. पण आता बिहारच्या राजकारणातनं नितीश कुमार यांना सपशेल पद्धतीने बाजूला हटवत एक आपला चेहरा त्यांनी त्या ठिकाणी मोहरा बसवलेला आहे. आता मित्रांनो, ज्यांना मुख्यमंत्री केलं बिहारचं आता बीजेपीने, ते सम्राट चौधरी प्रवास आधी आरजेडी म्हणजे त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबतही चांगली पदं भोगली. नंतर ते जेडीयू मध्ये होते आणि नंतर ते त्या ठिकाणी बीजेपी मध्ये आले, प्रदेशाध्यक्ष झाले. टायमिंग साधला त्यांनी राजकीय आणि त्यांनी चांगली पदं मिळवली. आणि आज त्यांनी जशी शपथ घेतली होती की नितीश कुमारांना आपण या पदावरून हटवू आणि नंतरच फेटा खोलू, त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं यशस्वी करून दाखवलं होतं. आता याच्यामध्ये मूळ भाजपाई कोणते सत्तेत कोणते लोक बसले, प्रमुख पदं कोणाला मिळाली, हे तर हा चर्चेचा विषय. पण भाजपाने फक्त आणि फक्त सत्ता कुठल्याही
एन केन पद्धतीने मिळवायचं हे सिद्ध केलंय आणि त्यांनी ते यशस्वी देखील त्या ठिकाणी झाले. आता नितीश कुमारांच्या सीट्स 85 आल्या आणि आरजेडीच्या 25 आल्या. त्यामुळे नितीश कुमार परत जाऊन त्या ठिकाणी आरजेडी सोबत संधान साधू शकत नाही, त्यांच्यासोबत जाऊन सरकार मिळू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही पर्याय नितीश कुमारांसमोर ठेवला नाही शिवाय राजीनामा देण्याच्या. आणि नितीश कुमारांचं आणि जेडीयूचं राजकारण जवळपास आता बिहारच्या राजकारणातून संपल्यात जमा आहे. त्याचा पूर्णपणे कंट्रोल हा भाजपच्या हाती आलाय. आता मित्रांनो, जसं मी टायटल दिलंय की एक मित्र पक्ष गिळंकृत केला भाजपने, पुढची बारी शिवसेना शिंदे गटाची. असं मी का म्हणतोय, तर हा रोहित पवारांचा तुम्ही व्हिडिओ बघा. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, हे पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळालेलं आहे, मित्र पक्ष असणारा एक लहानसा पक्ष, त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे. मी जे काय सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे का हे कुठेतरी येत्या काळामध्येच त्या ठिकाणी तिथं कळणार आहे. काळजी घ्या, लक्ष ठेवा. भाजपला तुम्ही खरंच मित्र समजत असाल तर येत्या काळामध्ये कळेल की काय तुमच्या पक्षाचं ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आता रोहित पवारांनी म्हटलंय की येणाऱ्या 2 महिन्यात म्हणजे ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये एका मित्र पक्षाची शिकार भाजप करणार आहे. आता भाजप मित्र पक्ष विरोधी पक्ष सगळ्यांची शिकार करण्यामध्ये फार माहिर आहे, पण एवढ्या कॉन्फिडंटली ज्या पद्धतीने रोहित पवार म्हटले की येणाऱ्या 2 महिन्यात एका मित्र पक्षाची महाराष्ट्रातल्या शिकार होणार आहे, याचा सरळ सरळ हा संदेश आहे, तो म्हणजे शिंदे गटाला. आता मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरात प्रकरण मोठ्या प्रमाणावरती गाजतंय. नाशिकचं खरात प्रकरण, त्या खरात प्रकरण लावून धरणाऱ्या दमानिया गेली अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करत होत्या, त्यांच्यावरती टीका करत होत्या. पण आजची जर तुम्ही त्यांची पत्रकार परिषद नीट ऑब्झर्व्ह केली तर त्यांचा मोर्चा हा शिंदे गटाकडे वळलेला दिसतो. त्याच्यामध्ये दीपक केसरकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या टार्गेट करताना दिसत आहे. याचा अर्थ भाजप आणि ह्या सगळ्या लोकांचा जो पुढचा मोर्चा आहे तो त्या ठिकाणी शिंदे गटाकडे वळाल्याचं दिसून येत आहे. आता आणि एक महत्वाची माहिती म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय हे पोलिसांनी उलगडायचं आहे. याचं दुसरं एक महत्वाचं कारण तुम्ही लक्षात घ्या की आता महाराष्ट्रात कुठेही निवडणुका नाहीये. आता सीझन निवडणुकांचा ऑफ सीझन म्हणून बघितला जातोय, पण ह्या ऑफ सीझन मध्ये सुद्धा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा दौरा करतायत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार हे देखील आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तुम्ही आता सोलापूरचा त्यांचा दौरा बघितला असेल, पंढरपूरमध्ये भालकेंचा पक्ष प्रवेश असेल, असे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एकनाथ शिंदे स्वतः फिरताय आणि संघटन कसं एकसंध राहील याची खात्री करून घेत आहे. पक्षप्रयोग आपल्या नेतृत्वाखाली करून घेत आहे, ज्याच्यामुळं एक मोठी ताकद उद्या त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने राहील. याचं एक तिसरं कारण महत्वाचं लक्षात येत आहे की एकनाथ शिंदे थोडे डिस्टर्ब का वाटताय. त्याचं तिसरं एक कारण म्हणजे युबीटी म्हणजेच उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपची वाढणारी पुन्हा एकदा जवळीकता. याचं कारण म्हणजे मोहित कंबोज हे बीजेपीचे नेते आणि यांनी कशा प्रकारची मराठी माणसावरती शिंदे गटात जेव्हा शिंदे गट फुटून गेला तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवरती असेल किंवा त्यांच्या शिवसेनेवरती असेल कशा खालच्या पातळीचं राजकारण आणि खालच्या पातळीची टीका त्यांनी त्यांच्यावरती केली हे आपण बघितलंय. पण त्याच मोहित कंबोज यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि दिशा सालियन प्रकरणामध्ये देखील मोहित कंबोजने कशा पद्धतीचे आरोप लावले. उद्धव ठाकरेंचा अजून एक चिरंजीवांचा कोविड मधला एका हॉटेलमध्ये जेवतानाचा व्हिडिओ बाहेर काढला. असं सगळं इतकं विजणार नाही अशा पद्धतीची टीका होत असताना मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे जातात. याचा अर्थ भाजपशी जुळून घेण्याचा प्रयत्न किंवा
एक कुठेतरी संवाद असावा अशा प्रकारचं राजकारण युबीटीने सुरू केल्याचं दिसून येतंय आणि त्याच्यामुळे देखील डिस्टर्ब आहेत की काय अशी राजकीय वर्तुळांमध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा होत आहेत. याचं कारण अजून एक तुम्ही बघितलं पाहिजे. जेव्हा विधानसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक ही टोटली एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती लढली गेली, पण तरी देखील विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली गेली असली तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं नाही. जेव्हा शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि बंड करून ते काय गुवाहाटीला वगैरे गेले, त्याच्यानंतर कमी जागा असताना एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी भाजपने मुख्यमंत्री केलं. पण आता चांगल्या जागा त्यांचं स्वतःचं एक वर्चस्व त्यांनी सिद्ध केल्यानंतर सुद्धा त्यांना भाजपनी मुख्यमंत्री पद दिलं नाही. त्यांच्या नावावरती इलेक्शन लढली गेली असताना सुद्धा. याचं कारण म्हणजे की एकनाथ शिंदे यांचा वाढणारा महाराष्ट्रातला त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलं, ऍक्सेप्टन्स त्यांचा मोठा वाढला. महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं त्याच्यामधली जे प्रमुख होते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा सत्तेतील इतर लोकांवरती भयंकर जहरी टीका केली, पण त्यांनी एकनाथ शिंदेबद्दल एकदाही तशा प्रकारची टीका केली नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये एक ऍक्सेप्टन्स हा एकनाथ शिंदेबद्दल वाढला होता. तो येणाऱ्या काळामध्ये बीजेपीला कुठेतरी डोईजड होऊ शकतो. म्हणून एकनाथ शिंदेचं नेतृत्व कुठेतरी कमजोर झालं पाहिजे किंवा त्याला त्यांचे पंख छाटले पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण होताना दिसतंय किंवा तशा प्रकारची चर्चा आहे. आता नितीश कुमारांच्या 12 खासदार आहेत, त्यांची देखील एवढी फार गरज भाजपला वाटत नाही, तेव्हाच त्यांना बाहेर काढलं असणार आहे. त्याचं अल्टरनेट त्यांनी काहीतरी बनवलं असणार आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये युबीटीशी थोड्याफार प्रमाणात ते जुळवून घेत आहे आणि त्याचबरोबर शरद पवार गटाशी, म्हणजे शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांची एकतर आधी सत्तेत आहे आणि दुसरी कधी सत्तेत जाईल हे सांगू शकत नाही. त्यांचे 8-9 खासदार आहे. अशामुळे बिहारच्या जेडीयूचं आणि महाराष्ट्रातल्या शिंदे गटाचं रिप्लेसमेंट हे भाजपने शोधून ठेवल्याचं दिसतंय. त्याच्यामुळेच असं दिसतंय की एक मित्र पक्ष भाजपने गिळला, ज्याचं स्वतंत्र नेतृत्व नितीश कुमारांच्या रूपाने होतं, आणि दुसरं आज महाराष्ट्रामध्ये उभं राहत असलेलं महत्वाचं एकनाथ शिंदेच्या रूपाने नेतृत्व, ज्याला महाराष्ट्रातली एक प्रमुख कास्ट आहे मराठा समाज, त्याचा ऍक्सेप्टन्स वाढत असताना ते नेतृत्व उभं राहू नये म्हणून देखील प्रयत्न होताना दिसत आहे. एकंदरीत हे नितीश कुमारांचं राजकारण आणि आता महाराष्ट्रात घडत असलेलं एकनाथ शिंदे बाबतचं राजकारण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी इझी न्यूजला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.